जमिनीचा सातबारा आता डिजिटल स्वरूपात मिळवा. पण त्यासाठी तुम्हाला तलाठी ऑफिसची चक्कर मारायची गरज नाही किंवा ते मागतील तेवढे पैसे देखील देण्याची गरज नाही. गरज आहे तर फक्त जमिनीच्या माहितीची, जसं की गट नंबर, सर्वे नंबर. हे सर्व जर असेल तर अगदी 5 मिनिटातच ओरिजिनल आणि कायदेशीर मान्यता असणारा सातबारा तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलवर किंवा पीसीवर. तर याबद्दलची संपूर्ण नवीन प्रोसेस जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं बेल आयकन देखील प्रेस करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. मित्रांनो, मी श्रीपाद आगेदिघे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या भूलेख या वेबसाईटवरती जायचं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. आता या वेबसाईटवरती तुम्ही 2 प्रकारे तुमचा सातबारा डाउनलोड करू शकता. एक म्हणजे विदाऊट साईन आणि एक डिजिटली साईन. म्हणजे तुम्हाला डिजिटली साईन असणारा जो सातबारा आहे तो कार्यालयीन कामासाठी कुठेही देता येणार आहे आणि दुसरा जो सातबारा आहे तो तुम्हाला कुठेही वापरता येणार नाही. अशा प्रकारे 2 प्रकारचे तुम्ही सातबारा या ठिकाणी डाउनलोड करू शकता. यामध्ये 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. पहिला ऑप्शन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, डिजिटल साईन सातबारा. या ऑप्शनवरतीच आपल्याला जायचं आहे. त्या ऑप्शनला आपण क्लिक करणार आहोत. बघा, त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये आता डाव्या साईडला तुम्ही बघू शकता रेग्युलर लॉग इन आणि OTP बेस्ड लॉग इन, म्हणजे हे 2 ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत. तुमच्याकडे जर लॉग इन ID आणि पासवर्ड असेल तर तुम्ही रेग्युलर लॉग इन करून या ठिकाणी लॉग इन करू शकता आणि OTP बेस्ड सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. आपण OTP बेस्ड लॉग इन या ठिकाणी करणार आहोत, त्यामुळं OTP बेस्ड लॉग इनला आपण क्लिक करूया. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे, सेंड OTP करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो OTP येईल तो या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP या बटनवर क्लिक करायचा आहे. बघा, व्हेरीफाय OTP केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी विंडो ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिजिटल स्वाक्षरी सातबारा, म्हणजे डिजिटली साईन सातबारा या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. सुरुवातीला तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, नंतर तालुका, गाव निवडायचं आहे तुमचं. त्यानंतर अंकित सातबारा किंवा अक्षरी सातबारा या दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर तुमच्याकडे असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पण त्याआधी तुम्हाला सातबारा डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी पेमेंट ऍड करावा लागणार आहे. तुम्हाला या ठिकाणी ₹15 जास्तीत जास्त पेमेंट या सातबारासाठी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधी या ठिकाणी रिचार्ज करावं लागणार आहे. तर आपण आधी या ठिकाणी रिचार्ज करून घेऊया. बघा, मेक ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची जी गेटवे आहे ते या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमची अमाऊंट टाकू शकता. किती अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी इन्व्हेस्ट करायची आहे, आपण ₹100 टाकूया. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट पेमेंट गेटवे, तुमचा पेमेंट गेटवे या ठिकाणी निवडायचा आहे. SBI निवडा किंवा मग बँक ऑफ बरोडा निवडा. त्यानंतर पे नाऊ या बटनला क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर आय ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसी याला टर्म्स अँड कंडिशनला टिक करा. त्यानंतर कन्फर्म या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी बघा, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि UPI, गुगल पे, फोन पे द्वारे देखील तुम्ही या ठिकाणी पेमेंट तुमचं करू शकता. तर या ठिकाणी बघा, आपण UPI द्वारे पेमेंट करूया. त्यासाठी एंटर UPI ID या ठिकाणी UPI ID तुम्हाला टाकायची आहे आणि व्हॅलिडेट UPI ID असं करायचं आहे. बघा, UPI ID आपली व्हॅलिड झालेली आहे. त्यानंतर पे नाव या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या UPI ID वरती एक रिक्वेस्ट जाणार आहे. ती रिक्वेस्ट तुम्हाला तुमच्या UPI ID वरून ॲक्सेप्ट करायची आहे आणि पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी 5 मिनिटांची वेळ देण्यात आलेली आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे. आता व्ह्यू रिसिप्ट करून तुम्ही तुमचं पेमेंट देखील पाहू शकता आणि कंटिन्यू करून आपण समोरच्या स्टेपसाठी जाऊ शकता. तर बघा, आपलं पेमेंट या ठिकाणी ॲड झालेलं आहे. ₹100 तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला सातबाराची प्रोसेस करायची आहे. तर सुरुवातीला तुम्ही जिल्हा निवडा. तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडा. त्यानंतर तुमचा तालुका निवडा आणि त्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे.
त्यानंतर या ठिकाणी तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ही सर्व माहिती टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला सिम्पली इथं डाउनलोड या बटनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पॉपअप येईल. ₹50 विल बी डिडक्टेड फ्रॉम युअर अवेलेबल बॅलन्स फॉर 7/12 डाउनलोड. 7/12 डाउनलोडसाठी तुमच्या बॅलन्स मधून ₹15 डिडक्ट होतील, कटतील असं या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. तर आपल्याला त्याला ओके करायचं आहे. त्यानंतर लगेच प्रोसेस होईल आणि आपला 7/12 जो आहे हा डाउनलोड होऊन जाईल. बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 7/12 जो आहे तो डाउनलोड झालेला आहे. आता आपण ओपन करूया. PDF फाईल असणार आहे ही. बघा या ठिकाणी PDF फाईल ओपन झालेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रीन साइन या ठिकाणी आलेला आहे, म्हणजेच हा डिजिटली साइन 7/12 आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रीन साइन या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही, तलाठ्याकडे तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या लॅपटॉपवरून किंवा तुमच्या मोबाईलवरून तुमचा डिजिटल साइन 7/12 तुम्ही काढू शकता आणि तुमच्या कार्यालयीन उपयोगासाठी तुम्ही डायरेक्ट हा 7/12 प्रिंट काढून देऊ शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा 7/12 घर बसल्या तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपले ₹15 आपल्या बॅलन्स मधून कट झालेले आहेत. ₹85 या ठिकाणी राहिलेले आहेत. तर तुम्हाला अशा प्रकारचा 7/12 डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्ही त्या ठिकाणून तुमचा 7/12 डाउनलोड करून घेऊ शकता. तर अत्यंत सोपी पद्धत होती. माहिती जर आवडली असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.